क्रिस्पी असे साबुदाणा भजी तयार करण्यासाठी मी इथे भिजवलेला साबुदाणा घेऊन त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा घेतलेला आहे। इथे बटाट्याचा वापर कमी करायचा, नाहीतर भजी फुटू शकतात। त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा, शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व व्यवस्थित असे एकजीव करून घेणार आहोत। त्यानंतर छोटे छोटे भजीचा आकार देऊन आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे, त्याच्यात सोडून घेऊया। छान असे एकसारखे हे आपण गोल्डन कलरवर हे भजी तळून घेणार आहोत। आपले छान असे गोल्डन कलरवर भजी तळले गेले, तुम्ही पाहू शकता एकदम क्रिस्पी आणि क्रंची होतात। मी ह्या भजी काढून घेते, तुम्हाला एक भजी मी तोडून दाखवते। एकदम छान असे क्रिस्पी, आतूनही व्यवस्थित असे शिजल्या गेलेले आहेत। एकदम क्रंची अशा आपल्या भजी तयार झालेल्या आहेत। अशा पद्धतीने